नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि तुम्ही बघू शकता किती डिलिशियस अशी भाजी तयार झालेली आहे। पनीर प्याज मसाला आपण याला म्हणू शकतो। एकदम मस्त ग्रेव्ही तयार होते। तुम्ही रोटी नान कशाबरोबरही खाऊ शकता। अगदी हॉटेल स्टाईल म्हणू शकता तुम्ही। इतकी छान घरच्या घरी बनवून तयार होते आणि खूप कमी इंग्रेडिएंट्स मध्ये। तर इथे मी शिमला मिर्च घेतलेली आहे एक आणि एक टोमॅटो। तर आपल्याला हिला चौकोनी कट करायचे, म्हणजे तुम्हाला हवं तर शेप मध्ये तुम्ही कट करू शकता, पण हॉटेल सारखी दिसण्यासाठी असे मस्त चौकोनी शेप करून घ्यायचे, म्हणजे दिसताना फॅन्सी दिसते। आणि टोमॅटो आहे ते सुद्धा मी आतल्या बिया काढून घेतलेत आणि अशा चौकोनी कट करून घेतले। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही अजून भाजी सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा कलर शिमला मिर्च वापरलात तरी चालेल। आता या सगळ्या कट केलेल्या भाज्या आहेत ना, त्या एका बाउल मध्ये ठेवायच्या आहेत आणि सोबतच पनीर आहे ते सुद्धा कट करून घ्यायचे। तर पनीरची साईज आहे ती सुद्धा बऱ्यापैकी मीडियम ठेवायची आणि एकसारख्या आकारात सगळे तुकडे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला छान अशा मॅरिनेट करून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी मी ते फ्रेश असं दही घेतलंय, जे आंबट नाहीये, एकदम फ्रेश वाला दही घ्यायचंय। मोठ्या चमच्याने 2 चमचे दही घेतलंय। सोबतच त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि लाल काश्मीरी पावडर असते ना ती 2 चमचे घेतलेली आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या। बऱ्यापैकी आपण पनीर वगैरे फ्राय करून घेतो ना, तर ती स्टेप सुद्धा छान वाटते, पण असं केलं तर सगळे मसाले आहेत ते पनीर मध्ये छान ऍब्झॉर्ब केले जातात आणि पनीर भाजीमध्ये खाताना असं फिकं फिकं लागत नाही, मस्त असं फ्लेवरफुल लागतं। त्यामुळे ही प्रोसेस करायची। आणि याच्यामध्ये मी सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं, तुम्ही सुरुवातीला घातलात तरी चालेल। चवीनुसार मीठ घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि कमीत कमी 15 मिनिटांसाठी याला रेस्ट द्यायचे। आता इथे मी ऑलरेडी 7-8 काजू आणि सुकी मिरची त्यातील बिया काढून घेतलेले आहेत, त्याचे 2 तुकडे करून 15 मिनिटांसाठी मी हे सुद्धा भिजत ठेवलं होतं। आता व्यवस्थित पाण्यातून निथळून घेऊन याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। लागेल तर तुम्ही अगदी जरासं पाणी घालू शकता, पण बऱ्यापैकी थिक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। बघू शकता मी चमच्यामध्ये तुम्हाला दाखवते, इथपर्यंत पातळ असली तरी चालेल। आता आपण ज्या भाज्या मॅरिनेट करायला ठेवल्या होत्या ना, तर त्याला आता 15 मिनिटं झाले होते, तर त्याला आपण असं हलकं फ्राय करून घेऊया। तर पॅन ठेवलंय मी, तेल घातलंय चमचाभर सारखं, छान गरम झालं तेल की मग याच्यामध्ये सगळ्या भाज्या आहेत ग्रेव्ही सकट घालायच्या आहेत। आपण जेव्हा असं मिक्स व्हेज वगैरे करण्यासाठी ज्या भाज्या आहेत त्या तेलामध्ये आणि काळ्या मिरीमध्ये, म्हणजे काळ्या मिरीची जी पावडर असते त्याच्यामध्ये जेव्हा परतून घेतो ना, तेव्हा फार वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिटांमध्ये होऊन जातं। पण याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे, मीठ घातलंय, बरेच सारे मसाले आहेत, त्यामुळे याला पाणी सुटायला सुरुवात होते। आता हे सुटलेलं जे पाणी आहे ते आटेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता बऱ्यापैकी आता ऑइल राहिले, इथपर्यंत याला शिजवून घ्यायचं। याने भाज्या शिजल्या सुद्धा जातात आणि नंतर त्यांना हलका असा क्रंच येतो आणि भाजीमध्ये त्या खूप छान लागतात चवीला। आता इथे बघू शकता बऱ्यापैकी पाणी सगळं आटल्याने तेल तेवढं राहिलं होतं, तर मी गॅस बंद करून त्याला बाजूला ठेवलंय। आणि आता एक कढई घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये पुन्हा 2 चमचे ऑइल घेते। छान असं ऑइल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जो कांदा आहे ना तो एकदम बारीक कट करून भरपूर सारा घालायचा आहे, कारण आपल्या डिशचं नावच पनीर प्याज मसाला आहे, त्यामुळे याच्यामध्ये कांदा आहे तो खूप क्वांटिटीमध्ये जातो। मी चॉपरमधून ह्याला पिसून घेतलंय, म्हणजे छान असं बारीक तो कट झालाय। बऱ्यापैकी बारीक कट करायला ट्राय करा, म्हणजे ग्रेव्ही एकदम छान तयार होते। आता आपल्याला एकदम कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत याला भाजून घ्यायचंय। जसा कांदा भाजतो ना त्याची क्वांटिटी निम्मी होते। आता याच्यामध्ये आपण जी काजूची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची, छान असं मिक्स करून घ्यायचं। ज्या वाटीमध्ये आपण कांदे म्हणजे ती पेस्ट ठेवली आहे ना त्याच्यामध्ये हलकसर कोमट पाणी घालून ती सगळी पेस्ट व्यवस्थित घेतलात ना तरी चालेल। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। गॅस आहे तो मीडियम टू लो ठेवायचा, कारण काजूची पेस्ट आहे ती खाली लागू शकते आणि काजू आपण कच्चे घेतले होते ते छान शिजले गेले पाहिजे, तिथपर्यंत त्यांना परतून घ्यायचं। ऑइल रिलीज झालं मिश्रणातून की मग याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। ग्रेव्ही पुरतच मीठ घालायचं, कारण भाज्यांमध्ये आपण मीठ घातलं होतं। आता बघू शकता ग्रेव्ही मस्त अशी शिजली गेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही थिन हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचंय, म्हणजे अगदी उकळलेलं पाणी ऍड करायचं, म्हणजे ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ती तशीच राहते आणि कुकिंग प्रोसेस सुद्धा मेंटेन राहते, ती थांबत नाही आणि आपली ग्रेव्ही आहे ते एकदम परफेक्ट अशी तयार होते। तर ग्रेव्ही छान 1-2 मिनिटं शिजू द्यायची। मग याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आणि 2 चमचे गरम मसाला घालायचा आहे। कस्तुरी मेथी मी भाजून त्याची पावडर करून ठेवते,
त्यामुळे इथे मी चमच्यानी घातले. तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने चोळून घातलात ना तरी चालेल. छान असं मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही आहे ती छान आपल्याला शिजू द्यायची आहे, त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेत आणि ऑइल मस्त रिलीज झालंय, मस्त असा कट आलाय आपल्या ग्रेव्हीला. आता छान असं मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही एकदम परफेक्ट शिजली गेली आहे. आता ह्या स्टेजला आपण ज्या फ्राय करून ठेवलेल्या भाज्या होत्या ना त्या ऍड करायच्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या घालू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पुन्हा एकदा याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ग्रेव्हीचा जो फ्लेवर आहे तो पनीरपर्यंत म्हणजे पनीरच्या सेंटरपर्यंत जातो. आणि झाकण ठेवायच्या आधी थोडीशी हिरवी कोथिंबीर स्प्रिंकल करायची, म्हणजे तिचा स्मेल आहे तो मस्त भाजीला येतो. आणि अगदी मिनिटभरच ठेवायचं. बघू शकता आपली जी भाजी आहे ती बनून तयार झालेली आहे. एकदम म्हणजे बघताना कळत नाही की आपण ही घरी बनवली. अगदी हॉटेलमध्ये डिश आपल्यासमोर सजवून येतात ना, अगदी तशी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.